आज आपण हॉटेलसारखा झणझणीत शेवग्याचा रस्सा बनवणार आहे. घरगुती स्टाईलमध्ये गरमागरम भाकरीसोबत खाण्यासाठी अप्रतिम चवीचं असं हे शेवगा मसाला मी बनवलेला आहे. काळ्या रशामध्ये बनवला आहे, चवीला मस्त झालेला आहे. छानसे एक वाटण करायचे आणि मस्त अशी ही आपली शेवगा मसाल्याची भाजी तयार होणार आहे. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिलं आपल्याला शेंगा उकडून घ्यायच्या आहेत. एक 10 मिनटं लो गॅसवरती पाणी उकळल्यानंतर शिजवून घ्यायचे आहेत. खूप जास्त पण शिजवू नका, आपण रश्श्यामध्ये पण थोड्याशा ह्या उकळून घेणार आहे. तर सगळ्यात पहिलं आपल्याला एक मोठा कांदा भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजून झाला की लगेच एक मूठभर सुकं खोबरं घेतलेलं आहे, हे देखील भाजून घ्यायचं आहे. कांदा भाजताना थोडासा डार्क रंगावरतीच भाजा. खोबरं भाजून झालं की लगेच ह्यात 1 ते 1.5 चमचा आपल्याला हरभरा डाळ भाजून घ्यायची. जर तुम्हाला रस्सा बनवायचा असेल ना तर डाळ आणि शेंगदाणे नक्की घाला, नसेल बनवायचा तर स्किप करा. शेंगदाणे आणि डाळ छान असं भाजून काढून घेतलं. आता 1 ते 1.5 इंच आलं आणि 10-12 पाकळ्या लसूण आपण भाजून घेतला. खोबरं, कांदा, आलं, लसणाचं एकत्रित वाटण करायचे. शेंगदाणा डाळ आणि थोडीशी कोथिंबीर आपण एकत्रित वाटून घेणार आहे. सुरुवातीला कढईमध्ये तेल गरम केलं की जिरं मोहरी घालायचं आणि कांदा खोबऱ्याचं वाटण घालून चांगलं परतवून घ्यायचं. त्यानंतर ह्यात आपल्याला मसाले घालायचे आहेत. रेग्युलर वापरातले मसाले घाला. काळा मसाला, लाल तिखट, धने पावडर घातलेली आहे. त्याचबरोबर घरगुती मसाला घातला आहे. कढीपत्त्याची पानं घालायची. त्यानंतर शेंगदाणा आणि डाळीचं वाटण घेतलं होतं ते देखील घालायचं आणि चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं. आता उकडलेल्या शेंगा आणि हे शेवग्याचं पाणी सगळं घालायचं आहे. मस्त असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. ह्यात जेवढा तुम्हाला रस्सा करायचा असेल तेवढं गरम पाणी वाढवायचं आहे. गरम पाणीच घाला म्हणजे मग छान कट सुटतो. चवीला पण मस्त होते शेंगाची भाजी आणि जास्त वेळ काही लागत नाही. आपण शेंगा पण उकडवून घेतल्यात, मसाला पण छान आधीच भाजून घेतलेला होता. सुरुवातीला एक उकळी आल्यानंतर गॅस बारीक करायचा आणि 7-8 मिनटं लो गॅसवरती छान असा रस्सा उकळून घ्यायचा. मस्त गरमागरम शेवग्याचा रस्सा तयार आहे. गरम गरम बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागतो. नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.